मध्ये त्या वेळीचं जे जे समीकरण असतात त्या वेळी त्या निवडणुका जिंकणे किंवा हारणे असं असतं। यावेळी जे निवडणूक आम्ही पराभूत झालो आहे तो पराभव आम्हाला मान्यच आहे। आम्ही त्याचं ॲनालिसिस करणार आहोत, कुठे काय कमी आम्ही झालो आहे आणि काय सुधारणा करण्याची गरज आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ते आम्ही करू। परंतु कुठेतरी विरोधक आरोप लावतात आहे की धनशक्तीचा या कसब्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर भाजपकडनं करण्यात आला, त्याला कुठेतरी जनतेने नाकारलं आणि जनतेने जनशक्तीचा विजय हा दिलेला आहे। सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा, आमची परंपरा नाही आहे। आम्ही एक संस्काराने आणि निवडणूक पद्धतीने निवडणूक लढणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळं पैशाचा वापर करून आम्ही कधीच निवडणुका लढल्या नाही। आमच्या आयुष्यात ते आमचा तो धर्म नाही, स्वभाव नाही आहे। त्यामुळं त्यांनी जे केलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी देश स्वतंत्र झाल्यापासनं आणि महाराष्ट्रात निर्माण झाल्यापासनं त्यांनाही सवय, आम्हालाही सवय नाही आहे। खरं तर अजित पवारांनी, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी एक खुलासा केलेला आहे की कसब्याच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी मनसे पक्षाने भाजपला पाठिंबा दिलेला होता, परंतु त्यांनी एक खुलासा केला आहे की स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं तिथे काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा विजय झालेला आहे। भाजपने मनसेने कुठेतरी छुपी जी मदत आहे ती काँग्रेसला केली आहे का? मनसेच्या राजसाहेब ठाकरेजींनी या निवडणुकीला पाठिंबा दिला, त्यांचा मी आभार मानतो। पण ज्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी स्थानिक लेवलला राजसाहेबाचं आव्हान ऐकलं नाही त्यांनी पक्षातनं काढून टाकलं आहे। त्यामुळं त्यांच्या भूमिकेबद्दल काहीच त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही। लोकल लेवलला ज्या उमेदवारासोबत काही मनसेचे कार्यकर्ते पहिल्यापासून जुळलेले होते त्यांनी त्यांचं काम केलं धंगेकराचं, आणि त्यामुळं मला वाटतं अशी एक अजित पवार बोलले असतील। सर, गेल्या काही काळापासून ज्या काही निवडणुका झाल्या विधान परिषदेच्या असतील किंवा आता एमएलएच्या असतील, पोटनिवडणूक असतील, भाजपला शॉर्ट सक्सेस मिळत नाहीये, काय कारण आहे? कोकणमध्ये काय होतं? कोकण आम्ही जिंकली, पण इथे 4 जागा आपण सांगतो ना मी, कोकण जिंकली। नागपूर तर आम्ही लढतच नाही, मी पहिलेही सांगितलं आहे। नागपूर ही शिक्षक परिषद लढतं, त्याला आम्ही समर्थन देतो। मागच्या वेळी 10 वर्ष शिक्षक परिषद जिंकली, यावेळी त्यांनी पुन्हा उमेदवार लढवला, नाही जिंकली। त्यामुळे भाजपाची सीट ती नव्हतीच, ती शिक्षक परिषदेची होती। कोकणमध्ये आमची सीट नव्हती, निवडून आली। हा एक पराभव मान्य आहे अमरावतीमधला, ज्या पराभवामध्ये आम्ही जसं आज चिंतन करतोय थोडं कसब्याचं, तसंच आम्हाला अमरावती करावं लागणार आहे। या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्ष कुठेही 3003 ग्रामपंचायती आपण जिंकल्या। मी सरपंचाची यादी जाहीर केली, 7751 पैकी 3003 सरपंच आम्ही जिंकलो, थेट निवडणुकीत जिंकलो आहे। त्यामुळं एखाद्या निवडणुकीचं जे समीकरण आहे त्याच्यावरनं अंदाज बांधता येत नाही की सारंच बिघडलं आहे। खरं तर त्या निवडणुकीला त्या निवडणुकीचे उमेदवार, त्या निवडणुकीचं वातावरण, त्या निवडणुकीची परिस्थिती याच्यावर निर्णय होतो। आता चिंचवडमध्ये बघा, आता आम्ही समोर जातो, अजूनही 25वी फेरी व्हायची आहे। त्यामुळं कुठल्या निवडणुकीचं काय समीकरण होईल आणि पोट निवडणुकीमध्ये तर काही अंदाज बांधता येत नाही। दोन्ही आम्ही जिंकले असते, याचा अर्थ महाराष्ट्र जिंकू आम्ही असं आहे का? खरं तर जिंकायलाच पाहिजे। आम्ही त्याकरता जिंकण्याकरताच काम केलं आहे आणि ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी प्रत्येक वेळा निवडणूक लढते, यावेळी आम्ही लढलो आहे, पण त्या ठिकाणी पराभव झाला आहे। तो पराभव कशामुळे झाला याचा आम्ही नक्की बूथशा आणि प्रभागशा विचार करणार आहोत। आम्ही सांगितलं ना, मी प्रभाग वाईज मतदान केंद्र वाईज आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत की आमचा नेमका काय त्या ठिकाणी चुकला आहे। शेवटी लोकांनी जो कौल दिला आहे त्यात काही चूक झाली असेल म्हणून आमच्या विरुद्ध कौल दिला आहे। त्यामुळं लोकांचा जनमताचा कौल मान्यच करावा लागतं आणि त्याचं पुढं जाऊन ती सीट पुन्हा कशी जिंकेल आणि जे मतं मिळाल त्यात कशी वाढ होईल, हे कामच आपलं पक्षाचं आहे, ते काम आम्ही करू। राहुल कलाटेंनी आमचेही मतं खूप मोठ्या प्रमाणावर घेतले आहे, ते सांगतात चुकीचं आहे। राहुल कलाटेंनी खूप मतं आमचे घेतले आहे। ज्या IT पार्कमध्ये वगैरे राहुल कलाटेंनी मतं घेतले आहे, मी आपल्याला सांगतो आहे
मोठ्या प्रमाणावर मतं यांनी भारतीय जनता पक्षाची घेतली आहे. त्यामुळे असं म्हणता येत नाही की राहुल कलाटेला मतं घेतले म्हणजे त्यांचे मतं होते. आमचेही त्या ठिकाणी मतं आहे 50%च्या वर, तो डिवाईड झाले असते, त्याला काही फरक पडत नाही. पण तिथे त्याचा पराभव झाला, त्यांनी मान्य केला पाहिजे. आज देशामध्ये 3 राज्याच्या निवडणुका झाल्या, काँग्रेस शून्य आहे. एक काळ असा होता त्या भागात काँग्रेस आणि काँग्रेस होती. आता आजचा निकाल शून्य आहे काँग्रेसचा. एक कसबा छोटी जिंकली बरोबर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की आम्ही खूप जिंकलो. ते महाराष्ट्राकरता महत्वाचं आहे, त्यांनी जिंकलेलं, कारण शेवटी जिंकले आहे. जो जीता हो सिकंदर. पण देशामध्ये काय परिस्थिती आहे काँग्रेसची? आज काँग्रेस पूर्ण साफ झाली आहे देशातून. 3 राज्यातनं बघा आज निकाल, पूर्ण काँग्रेस साफ आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर कसब्यामध्ये थोडा, तर मला असंही वाटतं काही लोक आता आपल्याला त्याची खूप शेवटी जिंकल्यामुळे त्यांना ते क्रेडिट घ्यावंच लागतं. पण त्या ठिकाणी खरं क्रेडिट कोणाचं आहे? खरं क्रेडिट तिथल्या उमेदवाराचा आहे. तो उमेदवार मी पहिल्यापासून आम्ही त्या ठिकाणी बघितला आहे. शेवटी एखादा पक्षाचा कार्यकर्ता दुसऱ्या पक्षाचा असेल आणि तो ऍक्टिव्ह असेल, त्याबद्दल तर काही आपण भूमिका नाही आहे. एखादा कार्यकर्ता आपण अभिनंदनही करतो. तिथला जो विजय आहे कसब्याचा, यामध्ये तुम्ही थोडं जर निरीक्षण केलं किंवा आज मी तुम्हाला वाटेल की त्या ठिकाणी दुसरीकडे चाललो आहे, पण तिथे विश्लेषण केलं तर धनगेकर बद्दल एक छोटी सहानुभूती लोकांमध्ये होती. कारण ते अनेक वेळा निवडणूक पराभूत झाले होते. त्यामध्ये 2-3दा विधानसभेत लढले धनगेकर, रासने पहिल्यांदा लढलेले आहेत, आणि त्यामुळं थोडी सहानुभूती त्यांच्या बाजूने होती. ही काही महाविकास आघाडीच्या बाजूने नव्हती. तुम्ही थोडं सर्वेक्षण करून बघा, तुमच्या जे काही सर्वेक्षण टीम असेल, थोडी सहानुभूती ही धनगेकरवर होतीच. मी त्या निवडणुकीमध्ये 4-5 दिवस होतो, मी बघितलं. ते मान्य करावं लागेल ना, तो 2 हारले आहेत. ते एकदा निवडणूक हरल्यावर थोडी सहानुभूती मिळतं, आणि त्यामुळे मला वाटतं त्याचाही फायदा आला आहे. सर, धनगेकरांनी प्रचार संपल्यानंतर सुद्धा उपोषणाला बसलेले होते. सर, धनगेकर जे आहेत ते प्रचाराची वेळ संपल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी उपोषणाला बसलेले होते. त्याचा त्यांना फायदा झालाय का? त्या संदर्भात भाजपने निवडणूक आयोगात तक्रार देखील दाखल केली होती. त्यांनी ते निवडणुकीच्या नियमाच्या विरुद्ध केला आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रचार करण्याकरता आणि सहानुभूती मिळवण्याकरता उपोषण केलं आहे. गोष्ट खरी आहे, त्यात त्यांना सहानुभूती मिळाली आहे. पण आता निवडणूक आयोग काय निर्णय घेईल याचं बघावं लागेल. निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करणार का? आपके ऊपर ये कहा जा रहा है कि आपका किला ध्वस्त कर दिया गया। देखिए, कोई किला ध्वस्त नहीं हुआ है. 28 साल से हम जीत रहे हैं. जब 28 साल से कांग्रेस हार रही, राष्ट्रवादी हार रही, तब किला उनका उद्ध्वस्त नहीं हुआ था. ये वो चुनाव में क्या क्या परिस्थिति बनी है उसके ऊपर डिपेंड होता है. वहां पर जो उम्मीदवार है धनगेकर, उस उम्मीदवार ने इसके पहले 2 विधानसभा चुनाव लड़ी है, और वहां पर उनको थोड़ी सिंपैथी जा रही थी, और हमारा उम्मीदवार पहली बार लड़ा है, तो थोड़ा सहानुभूति थी. ये कोई महाविकास आघाड़ी का वगैरह विजय है ना, ये कहते होंगे तो फिर जरा सोचना पड़ेगा. ये थोड़ा अभी कभी जीत मिल जाती है तो क्रेडिट तो लेती है, तो लेना भी चाहिए. लेकिन आज देखिए पूरे देश में 3 राज्यों में कांग्रेस पार्टी 0 हो गई है. नहीं है कुछ भी. वहां की स्थानिक पार्टी और भारतीय जनता पार्टी लीड पे है. तो कांग्रेस पार्टी कभी यह चिंतन करेगी कि तीनों राज्यों में क्या हुआ? हम तो आत्मचिंतन करेंगे कस्बा का, हम बूथ वाइज करेंगे, प्रभाग वाइज करेंगे, हम कहाँ कम गिरे, और हम पूरे 1 साल और मेहनत करेंगे. 2024 में फिर लड़ेंगे, फिर जीतेंगे. लगता है कि परिवार से उम्मीदवारी ना देना बीजेपी के लिए भारी पड़ा है। नहीं, ऐसा नहीं है. माननीय मुक्ताताई जाने के बाद जो अपना कुणाल टिळक है, वो थोड़ा अभी उनकी उम्र भी उतनी नहीं थी. उनके परिवार में उससे उतनी डिमांड भी नहीं थी कि हमें टिकट भी चाहिए. लेकिन रासने भी एक प्रोबेबल कैंडिडेट थे हमारे पास, और रासने ने भी अच्छा काम किया. मैंने कहा ना कि वहाँ थोड़ी सहानुभूति, थोड़ी सिंपैथी धनगेकर के बाजू में थी. ये कोई भी महाविकास आघाड़ी के नेताओं का श्रेय नहीं है. ये केवल उम्मीदवार के बाजू में थोड़ा जनता थी. ये मैं दावे के साथ कह सकता हूँ, क्योंकि मैं 4 दिन था वहाँ प्रचार में. मैंने देखा है, थोड़े लोग बोल रहे थे कि 2 बार हार चुका है, कितने बार हारेगा.
एक बार थोड़ा देखते हैं। तो ऐसा भी मुझे बताया कि जब मैं प्रचार में 2-4 घर गया, उनने बोला 2 बार हार गया है, कभी तो जीतना चाहिए, तो आप तो बार बार जीतते हैं। तो मैंने कहा ठीक है, हमने प्रयास किया, हमने पूरा प्रयास किया, हमने चुनाव की तरफ से तरीके से चुनाव लड़ा, बीजेपी जैसा चुनाव लड़ती वैसी चुनाव लड़ी, लेकिन हम थोड़ा कम रहे। लेकिन पूरे साल भर के अंदर हम उसका विचार करेंगे और 2024 में फिर जीतने की तैयारी करेंगे। साहेब, मराठीत याचं मुक्ता टिळक यांच्या घरातनं उमेदवारी घेण्याची गरज नाही, मला असं वाटतं की मुक्ताताई टिळक यांच्या घरी जरी उमेदवारी दिली असती तर एक तर त्यांची मागणी फार नव्हती, दुसरं दिली असती तरी कुणाल टिळक आहे हे थोडे त्या ठिकाणी आता आमचा विचार होता की त्यांनी कॉर्पोरेशन मध्ये महानगरपालिकेत वगैरे निवडणूक लढावी। नंतर त्यांनी पुन्हा जसं मुक्ताताईंनी कॉर्पोरेशनमध्ये काम केलं खूप दिवस, तर कॉर्पोरेशनमध्ये काम करावं, नंतर विधानसभेत करावं, आणि त्यामुळं त्यांच्याकडे दिली नाही म्हणून यांच्याकडे दिली असं नाही आहे। तिथे ओरिजिनली जे 2दा धनगेकर हरल्यामुळं त्यांना एकदा यावं अशी सर्व जनतेमध्ये, म्हणजे सर्व मतदारामध्ये मी बघितलं, मी स्वतः प्रचारामध्ये होतो, सर्व मतदारामध्ये बघितलं की धनगेकरला 2दा निवडणूक हरल्यामुळे काही सहानुभूती त्या ठिकाणी होती। एक प्रश्न आहे, मनसेने तुम्हाला पाठिंबा दिला, परंतु मनसेचे मत तुम्हाला मिळाले नाही, त्याच्यामुळे पराभव झाला नाही, मनसेने पाठिंबा दिला, मी राजसाहेबांचा आभार मानतो, त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे भूमिका निभावली, पक्षातर्फे मी त्यांचा आभार मानतो। पण स्थानिक लेवलला काही तिथले लोकल कार्यकर्ते हे धनगेकर सोबत काम करायचे, ते पहिल्यापासून त्यांच्यासोबत होते, त्यांना उलट पक्षातनं काढण्याचं काम राजसाहेबांनी केलं। त्यामुळं राजसाहेबांचा आदेश मानला नाही म्हणून काही कार्यकर्त्यांनी त्यांनी पक्षातूनही काढलं, पण त्यांनी मात्र इमानदारीनं भाजपाला मदत केली। देखिए, कस्बा में कांग्रेस की जीत और केवल मैं राजनीति बात नहीं करूंगा, केवल और केवल वहाँ का जो कांग्रेस पार्टी का वहाँ का कैंडिडेट है, वो कैंडिडेट को 2 बार चुनाव हारा है विधानसभा का, इसके पहले असेंबली के 2 बार चुनाव हारे हैं, और वो कैंडिडेट के बारे में चौक में रास्ते पे थोड़ी सिंपैथी की लहर थी, और थोड़ी सिंपैथी की लहर उनके काम में आई, और मुझे लगता है कि जो 2 बार चुनाव हारे तो लोगों को लगा अरे एक बार तो जिता दो, कम से कम 2 बार हारा है, हमारे पास तो आते हैं, तो कम से कम इस विषय को लेकर वहाँ की जनता ने उनको समर्थन दिया है। लेकिन भारतीय जनता पार्टी चुनाव हारी तो हमको आत्मचिंतन करना जरूरी है, हम आत्मचिंतन करेंगे और हर बूथ के ऊपर क्या क्या हुआ है वो भी चेक करेंगे। आने वाले 2024 का इलेक्शन है सामने में, ऐसे में जो कस्बा गढ़ जीत के आने के बाद में पक्ष के ऊपर इसका कुछ अलग परिणाम देता है? क्या संबंध है, वो चुनाव कब होगा, ये चुनाव अभी है। हर चुनाव की राजनीति अलग होती है, हर चुनाव के कैंडिडेट अलग होते हैं, हर चुनाव के अलग अलग सब्जेक्ट होते हैं, वो असेंबली का अलग अलग चुनाव होते हैं, वो असेंबली के अलग अलग कैंडिडेट होते हैं। इसलिए ये चुनाव से वो चुनाव, वो चुनाव से वो चुनाव का कोई रिलेशन नहीं है।